ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र येणार। मनसेच्या दीपोत्सवाचा उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार। शिवाजी पार्कवरील कार्यक्रमात उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची भेट होणार। बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मोर्चा। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी छगन भुजबळ मैदानात। पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसहित ओबीसी नेते उपस्थित राहणार। मराठा कुणबी प्रमाणपत्राबाबतच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम सुनावणीची शक्यता। सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। सोलापुरात भाजपचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धक्का। 2 माजी उपमहापौर, 5 माजी नगरसेवक भाजपत। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशानंतर रात्री फडणवीसांची भेट घेतली। गुजरातच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ। मुख्यमंत्री वगळता सर्व 16 मंत्र्यांचे राजीनामे। आज नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार। नाशिक जिल्ह्यात आजपासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री व्यवहार बंद राहणार। लासलगाव, पिंपळगाव मुख्य बाजार समितीमध्ये दिवाळी निमित्तानं व्यापारी सुट्टीवर। 20 ते 25 ऑक्टोबरपर्यंत डबेवाल्यांची सेवा बंद। डबेवाल्यांना दिवाळीची सुट्टी। 20 ऑक्टोबरपासून डबेवाले 5 दिवसांच्या रजेवर। तेजस MK-1A विमान आज भारतीय वायुदलात सामील होणार। नाशिकमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत सोहळा। चांदीच्या दरवाढीचा अखेर ब्रेक। ऐतिहासिक उंचीवर पोहोचलेल्या चांदीच्या दरात तब्बल 10,000ची घसरण, तर सोन्याच्या दरातील वाढ मात्र कायम। मुंबईमध्ये हर्बल हुक्का विक्रीला परवानगी। तंबाखूचा समावेश नसल्यामुळे हर्बल हुक्क्याला रेस्टॉरंटमध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी।